अशा प्रकारे तुम्ही इडली पात्रात बटाट्याचे पापड कधी बनवलेत का? बनवायला एकदम सोपे आहेत, जास्त स्टेप पण नाहीत आणि चौपट फुलणारे पापड आहेत. टेस्टला तर एकच नंबर आहेत आणि खूप सुंदर लागतात. तर त्यासाठी इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत. इथं बटाटे मोठे आहेत त्याच्यामुळे मी त्याला 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तुमचे बटाटे छोटे असले ना तर तुम्ही काय करा, त्याला फक्त 3च शिट्ट्या घ्या किंवा मोठे बटाटे असले तुम्ही अर्धे अर्धे कापून जरी टाकले ना तरीसुद्धा चालतात, म्हणजे पटकन शिजतात बटाटे आणि साली अलगद काढता येतात. आपल्याला बटाटा एकदम मऊसूद असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं बटाटा खूप छान शिजलेला आहे. मी पहिल्यांदा मोठा आहे त्याच्यामुळे खिसणीवर असा घासून घेत आहे. नंतर मी अर्धा अर्धा केला ते आणि फुलपात्राने असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम बारीक असा पुरणाच्या चाळणीत मी एकदम बारीक करून घेते आहे. तर बघा आता सगळा बटाटा असा बारीक करून घ्यायचा आहे. आता हा बारीक केलेला बटाटा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. एकदम मऊसूद मुलायम अशी पेस्ट बनवायची आहे आपल्याला, म्हणून आपण हा मिक्सरला फिरवणार आहे. तर सगळा बटाटा मिक्सरच्या भांड्यात असा काढून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला फक्त अर्धा कप पाणी ओतायचं आहे. इथं बटाटे मोठे होते त्याच्यामुळं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. तुमचे बटाटे छोटे असले ना तर तुम्ही अर्ध्याच्या अर्धा कप पाणी घेतलं तरी चालेल. बघा मिक्सरला फिरवून एकदम मस्त मऊ मुलायम अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही म्हणसाल पुरणाच्या चाळणीवर तुम्ही चाळून घेतलं होतं तरी मिक्सरमध्ये फिरवलं. काय होतं, पुरणाच्या चाळणीवर जरी आपण हे बारीक केलं ना तरीसुद्धा थोडंफार असं त्याच्यात बारीक कण राहतात, म्हणून आपण मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याची आपल्याला अशी एकदम चिकट अशी मस्त मऊ मुलायम पेस्ट बनवायची आहे, म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेलं आहे. आता इथं 2 बटाट्यांसाठी मोठे बटाटे होते त्याच्यामुळं मी इथं 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. बघा इथं 1 कप साबुदाणा आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ कापडावर कॉटनच्या पुसून घ्यायचा आहे, कारण आपण साबुदाणा धूत वगैरे काही नाही त्याच्यामुळे कॉटनवर पुसून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची वरची पावडर सगळी निघून जाते. आणि गॅसची आच एकदम स्लो ठेवून मंद आचेवर आपल्याला साबुदाणा हलकासा असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यात काही चिवटपणा वगैरे थोडं आपण घरी आणून ठेवलं आणि चिवट असतो साबुदाणा त्याच्यामुळे आपल्याला बारीक एकदम मिक्सरला फिरवता येत नाही, म्हणून आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला थंड झाला की मिक्सरला त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. आपण जर तसंच मिक्सरला पीठ बनवलं ना तर बनलं जात नाही, म्हणून आपण भाजून थंड करून एकदम कडक होतो ना त्याच्यामुळे मग मिक्सरला एकदम बारीक होतो. आता हे पीठ एकदम बारीक झालेलं आहे त्याच्यामुळे मी चाळून वगैरे काही घेत नाही. तुमच्या ज्यात काही थोडे मोठे कण वगैरे राहिले असले ना तर तुम्ही चाळून पीठ घ्या. आता याच्यात मी 1 चमचा 1 ते 1.5 चमचा चवीनुसार मीठ घालत आहे. तुम्हाला कोणतं उपवासाचं मीठ घालायचं असेल तरी घाला तुम्ही. इथं मी साधंच मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी चमच्यानेच असं सगळं मिक्स करून घेते, नंतर आपण सगळं हाताने एकजीव करून असं मिक्स करणार आहोत. ह्याच्यात बाकी तुम्हाला काही चिली फ्लेक्स वगैरे घालायचं असलं ना तरी तुम्ही घालू शकता. आता सगळं हाताने बघा असं मिक्स करून घेते. आता तुम्हाला ह्या स्टेपला पातळ वाटतं आहे, पण हे नंतर खूप घट्ट होतं, कारण साबुदाणा याच्यात साबुदाण्याचं पीठ आपण कच्चं घातलेलं आहे. जरी साबुदाणा हलका भाजला असला तरी कच्चं पीठ आहे त्याच्यामुळे साबुदाणा खूप फुलला जातो, मग हे पीठ एकदम घट्ट होतं. आता हे मळून साईडला आपण 15 मिनिटासाठी ठेवायचं आहे. झाकण वगैरे नाही लावलं तरीसुद्धा चालेल. आता 15 मिनिटानंतर बघा आता तेलाचा हात वगैरे काही लावायचा नाही. एकदम पीठ घट्ट मस्त आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे. तुम्हाला जर या स्टेपला वाटलं ना की जास्तच घट्ट आहे पीठ तर थोडासा सोमट पाण्याचा हात लावायचा आणि एकसारखं मळून घ्यायचं. व्यवस्थित छान मळून घ्यायचं म्हणजे पापड खूप सुंदर होतात. तर बघा हे पीठ सगळं आता मी मळून घेतलेलं आहे. अजून थोडं एकसारखं करून घेते म्हणजे आपले पापड एकदम छान मस्त होतात, कारण याच्यात तर कोरडं पीठ राहायची शक्यता नाही आहे. इथं मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, ती 2 साईडनी कट केलेली आहे बघा आणि अशी ओपन करून घेतली. तर ह्याला अगदी म्हणजे अगदी फक्त 2 ते 3च बोटाला हलकंसं तेल लावलेलं आहे मी. जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर तेलकट मेंचट असा वास येतो. पापड सुकून आपण भरवून ठेवले ना डब्यात की पापडांना वास येतो, म्हणून अगदी हलकंसं न कळत, कारण पहिल्यांदा चिटकू नाही म्हणून. आणि त्याच्यावर असा पिठाचा गोळा करून घ्यायचा,
ठेवायचा आणि दुसरं प्लॅस्टिकचं त्याच्यावर झाकायचं. पहिल्यांदा हाताने प्रेस करून घ्यायचं आपण, सगळीकडनं छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, म्हणजे एकदम पटकन लाटता येतं आणि एकदम मस्त पण लाटलं जातं. आता आपल्याला एकदम छान लाटून घ्यायचं आहे. पिशवीच्या आकारातच आपण लाटून घेणार आहोत. जास्त जाड पण लाटायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही आहे. सगळ्या साईडने आपल्याला एकसारखं लाटून घ्यायचं आहे. कुठं जास्त, कुठं जाड जास्त, कुठं कमी पातळ असं करायचं नाही आहे. तर सगळ्या साईडने आता बघा व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. तर आता हे कडचं जे राहिलेलं आहे ना, ते आपण सगळं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला फक्त मधला चौकोनी आकार घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कटिंग करताना एकदम सोपं जातं आणि मस्त कट करता येतं. आता इथं मी पिझ्झा कटरने हे कट करून घेतले. तुमच्याकडं चाकू असला त्याने कट केलं तरीसुद्धा चालतंय, पण चाकूने कट करताना हलकंसं कट करा, म्हणजे खालचा कागद कापणार नाही. तर बघा एकदम मस्त लाटलं गेलेलं आहे. किती छान बघा, अगदी बोटं दिसतात इतकं पातळ लाटलेलं आहे आणि सगळ्या साईडनी व्यवस्थित लाटलेलं आहे. तर इथं मी आता चाळणीवर कापड घातलेलं आहे, कॉटनचं कापड आहे. हे कापड मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचा कलर वगैरे जात असला तर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एकदम घट्ट पिळून घ्यायचं. आता चाळणीवर कापड घातल्यानंतर त्याच्यावर आपण हे पापड जे बनवलेत ना ते असे एक एक ठेवायचे. आपला इथं कापड ओलं आहे, तेल वगैरे काही लावायचं नाही आहे आणि काही नाही. तोपर्यंत पाणी गरम होतं आहे. आता सगळे पापड असे ठेवून घेतले चाळणीत. आता हे 10 मिनिटासाठी आपण इथं 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि 2-3 मिनिटात लगेच एकदम मस्त पापड होतात. पण 2-3 मिनिटाच्या आधी तुम्ही झाकण उघडू नका. तर बघा पापड एकदम छान झालेले आहेत. ही एक पद्धत आहे. दुसरी तुम्हाला अजून एक पद्धत मी सांगणार आहे. तर बघा एकदम मस्त पापड झालेले आहेत. किती छान स्टीम झाल्यात बघा, सगळीकडनं एकसारखे दिसतात. लाटताना पण जास्त जाड ठेवायचे नाही, जास्त पातळ ठेवायचे नाही, त्याच्यामुळे एकदम मस्त होतात बघा. तर आता ही एक पद्धत झाली. आता असे मी प्लॅस्टिकवर सगळे घालून घेतलेले आहेत. आता आपण इडली पात्रात बनवणार आहोत. तुम्ही जर तसे चाळणीवर बनवले ना तर तुम्ही फक्त 4 किंवा 5च बनवू शकता. पण असे इडली पात्रात बनवायचे म्हटले ना तर तुम्ही अगदी 4 मिनिटात 16 पापड बनवू शकता. तर बघा आता ह्या इडली पात्राला तेलाचा हात वगैरे काही लावायचा नाही. आपण इडली करताना तेलाचा हात लावतो, पण आता हे पापड बनवताना तेलाचा बिलकुल हात लावायचा नाही आहे. तुम्ही म्हणसाल हे चिकटतं, पण त्याचा पण उपाय आपल्याकडे आहे, मी तुम्हाला पुढं सांगते. तर बघा आता हे फक्त आपल्याला 4 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 4 मिनिटात अगदी 16 पापड लगेचच तयार होतात आणि एकदम मस्त होतात स्टीम. तर बघा आता हे 4 मिनिटात पापड आपले स्टीम झालेले आहेत आणि एकदम छान झालेले आहेत, ट्रान्सपरंट झालेले आहेत बघा. खूप सुंदर असे स्टीम होतात. आता हे गरम आहे त्याच्यामुळे मी पक्कडच्या साह्याने खाली काढून घेते. खाली काढले की बघा चिटकतात, म्हणून हा दुसरा उपाय तुम्हाला सांगते. पापड थोडे तरी चिकटलेले असतात, लगेचच थंड पाण्यात आपल्याला ही डिश घालायची आहे आणि अगदी 2-3 सेकंदासाठी ठेवायची की लगेच काढून नितळायचं पाणी आणि साईडला ठेवायची. तुम्ही म्हणसाल पापड आधीच ओले असतात आणि अजून तुम्ही सांगताय पाण्यात घालायचे. तुम्ही पाण्यातून काढले ना बिलकुल त्याच्यावर पाण्याचा थेंबसुद्धा नसतो, अगदी सगळे सुकलेले असतात. तर आता सगळ्या डिश मी अशाच पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत बघा. एकदम अलगद आणि एकदम मस्त असे पापड निघतात बिना तेल लावता. एकदम मस्त, काही जास्त झंझट नाही. 4 मिनिटात 16 पापड बनवून तयार होतात. एकदम सोपी पद्धत आहे. अगदीच कोणाकडं इडली पात्र नसेल तर त्यांनी त्या पद्धतीने चाळणीवर वाफवून केले तरीसुद्धा चालतं, म्हणून मी तुम्हाला ह्या 2 स्टेप सांगितलेल्या आहेत. बघितलं तुम्ही, आपण तेलाचं बोटसुद्धा लावलं नाही, फक्त पाण्यात घालायचं आहे. काही जास्त झंझट करावी लागत नाही, काही नाही. एकदम मस्त पापड निघतात बघा. आता अशा प्रकारे आपण सगळे पापड काढून बघा असे सुकायला घातलेले आहेत. एका प्लॅस्टिकच्या कागदावरच घातलेले आहेत मी सध्या इथं ठेवल्या. नंतर मग फॅनखाली ठेवायची. आपल्याला फॅनखाली एका दिवसात एकदम कडकडीत उन्हात नाही घातले तरी चालतील, फॅनखाली एकदम मस्त सुकले जातात बघा. जे असे ज्यांच्या घरात ऊन वगैरे येत नाही किंवा उन्हात घालू शकत नाहीत त्यांनी अगदी फॅनखाली हे पापड बनवले, वर्षभरासाठी ठेवले बनवून, तरी
चालतं बघा. एकदम मस्त कसे ट्रान्सपरंट झालेत, मागची बोटं सुद्धा दिसतात. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. एकदम मस्त छान मस्त कडकडीत वाळलेले आहेत. तर बघा आता तेलात घातले की अगदी चौपट फुलतात बघा, किती मस्त होत्यात. दुसऱ्या साईडने असं पलटून घ्यायचं आणि थोडंसं हलकं दाबून घ्यायचं. एकदम मस्त होत्यात आणि खूप सोपी पद्धत आहे. पहिला आकार बघा केवढा आहे पापडाचा आणि आत्ताचा आकार बघा केवढा आहे. खूप छान होतात हे पापड आणि बनवायला सोपे आहेत. आणि आपण बटाटा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे एकदम छान झालेत. तर ही उपवासाच्या बटाट्याच्या पापडाची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. खूप सोपी आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे पापड कसे झाले. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.